रत्नागिरीच्या मध्ये आम्ही जो ब्लॉग करणार होतो पण म्हटलं खूप मोठा होईल ब्लॉग पण तो केला नाही. कामात आले ते काम झालेलं आहे. ही मशीन घेतलेली आहे, तिचं अनबॉक्सिंग घरी जाऊन करूया आपण. आता आलं ह्याला लस्सी प्यायची आहे, लस्सी प्यायला आलो. ही आमची लस्सी आलेली आहे. आमची लस्सी आहे. खरं तर ऊन आहे इथं खूप आणि आरेवारीला करणार होतो त्यावेळी पण म्हटलं जातानाच करेन. गर्दी खूप आहे, मरणाची गर्दी आहे इथं पण खूप वाजतं त्याच्यामुळे मला तर सुचत नाही. मला शांतता हवी असते. आता काय लस्सीचा आस्वाद घेऊया आणि पुढे होऊया. खरं तर तिकडे करणार होतो पण त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे ते आम्ही मशीन घेतली ते बोलले की नका करू व्हिडिओ. तर ठीक आहे आपण उगाच कशा दुसऱ्यांच्या याच्यात बोलायला म्हणजे ठीक आहे चालेल म्हणून नाही केली. पण आता जाता जाता आपण करूया व्हिडिओ आरेवारी बीचचा आणि बघूया. ठीक आहे, तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. कोकण भारी आहे रे. पितो आणि पुढे जाऊया. ठीक आहे, खरं तर जाताना ब्लॉग करणार होतो रत्नागिरी पण नको, ऊन होतं आणि खूप गर्दी पण होती आणि त्याच्यामुळे ते राहिलं आहे. पण नंतर जाताना तुम्ही बघाल की काय मजा येते ती. मित्रांनो मी आता येत होतो, म्हटलं घरी जात होतो, निघत होतो तर वाटेत मला काय भेटलं असेल तर गेस करा. असं म्हटलं जात होतो. मला दादाने सांगितलं की इथे टिळकांचं घर आहे जन्मभूमी, ती तुम्हाला दाखवतो. खरं तर घाईत होतो पण आता निघतो मी पण लवकरच म्हणून लगेच ताबडतोब असं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जे पाठी आहे ते टिळकांचं घर आहे, टिळकांची जन्मभूमी. हे टिळकांची मूर्ती आहे ती. मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो कसं दिसतं ते आणि लवकरच निघूया कारण मला थोडं लेट झालं आहे परत संध्याकाळ पोचेपर्यंत. सो असं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आणि त्यात 3-3:30 वाजत आलेत. परत इकडे घरी जाईपर्यंत लेट होणार, काळोख पडेल. त्यासाठी म्हटलं नेक्स्ट टाईम कधीतरी आलो तर आपण प्रॉपर ब्लॉग करू तिथे, काय विषय नाही. मित्रांनो आत्ता तुम्हाला पुढचा जो व्ह्यू दाखवणार आहे ना आरेवारी पॉईंटचा, व्ह्यू फक्त बघा रे, फक्त बघा. जर असं असेल ना काही करायलाच नाही. अरे इतकं ऑसम आहे ना ते, काय बोलू. ह्या गाड्या जितक्या लागलेल्या आहेत त्याच्यावरनं तुम्ही समजून जा की काय पॉईंट असेल तो. खूप सारी गर्दी होती यार तिथे आणि माणसं इतकी होती ना की पहिलं तसं नव्हतं. पहिलं पर्यटक खूप कमी होते पण आता जसं लोकांना गोष्टी समजत चालल्या त्याच्यामुळे ते पर्यटक खूप वाढलेले आहेत आणि छान वाटतं बघायला पण. डायरेक्ट समुद्राच्या मध्ये असं आकाशातून जाता येतं आणि जो मेन सीन बोलतोय ते तुम्हाला बघायचं येतो तो आता हा पुढचा आहे. पुढे आम्ही थांबू पण तुम्ही बघा
जो सीन मी जो बोलतोय ना हाच तो सीन ते बघा म्हणजे कल्पनेच्या पलीकडे. ते थोडं थांबूया आणि बघूया. भाई सीन बघा भाई. पूर्ण डोंगराच्या कडेने रोड जातो हा आणि काय सीन आहे बघा. खरं तर आम्ही इकडे लहानाचे मोठे झाले म्हणून आम्हाला माहिती आहे इथे आम्ही कुर्ल्या वगैरे पकडायला यायचो. पण ते दिवस खूप वेगळे होते आणि आत्ता जे दिवस आहेत ते खूप वेगळे आहेत. आणि बघायला इतकं भारी वाटतंय ना. मी पुढे अजून आरेवारी पॉईंट पुढे आहे, तो मी दाखवीन तुम्हाला. त्या साईडला ते मी दाखवीन तुम्हाला. आणि हे खूप बघण्यासारखं इतकं अमेझिंग आहे ना की काय बोलू. ते लहान लहान पोरं पण एन्जॉय करतात. सो भारी वाटतंय. ते मेनवाला सीन आहे तो पुढे आहे, तो तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू करा. तर भाई पुढचा जो व्ह्यू आहे ना तो हा आहे. इथे एक सुरूचं झाड आहे पाठी. ते आय थिंक माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये पण आहे, जी मी रील पोस्ट केलेली इंस्टाग्रामला, त्याच्यात पण ही सुरूचं झाड दिसतंय. आणि हा जो व्ह्यू आहे ना मागचा बघा, मागचा जो व्ह्यू आहे ना खत्री आहे. नाद खोळा हा जो टर्निंग आहे ना मोस्ट ऑफ मूवीमध्ये आहे तो बघताय अटी. आणि ह्याच्यापेक्षा अजून एक भारी सीन आहे तो पुढे आहे त्या दिशेला, तोही तुम्हाला दाखवतो. आणि जो मी बोलतोय ना व्ह्यू लोकांच्या मध्ये तो पुढचा आहे जिथे दुकान आहेत वगैरे, पण माझ्या मते जो व्ह्यू आहे ना खरा तो हा आहे. हे बघा ते पाठी बीच आहे. आमची घरं तिकडे आहेत त्या दिशेला आहेत. ते बघा तिथे आमची घरं आहे. आणि हा जो अथांग समुद्र आहे बघण्यासाठी इतकं भारी वाटतं ना, खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे काय सांगू. रात्री आपण त्या बीचवर आहे ना रात्रीचं येऊया भांबुर्डे पकडायला. भांबुर्डे म्हणजे खेकण्याचा प्रकार असतो तो, ते बघायला आपण तिकडे येऊया रात्री. पण आत्ता तात्पुरतं तुम्ही हेच बघा. ह्या आरेवारी पॉईंटची शूटिंग खूप सारे पिक्चरमध्ये झालेले आहे. म्हणजे फक्त लढ म्हणा, त्यानंतर साडेमाडी 3 नाही सॉरी फुल 3 धमाल. हां फुल 3 धमालमध्ये आहे. अजून बरेच चित्रपटांमध्ये आहे. पण बघण्याची जी मजा आहे ना यार काय बोलू. गॉगल काढतो खराब दिसतो, चांगलाच दिसतो. तू सिंगल नाही आहेस तरी पण. सो सिंगल नाही आहे. तर असं सगळं आहे इथे बघण्यासारखं तर खूप आहे. खडपात कधी जाण्याचा योग आला, आता 3 दिवसासाठी मी आलो तर नक्कीच जाऊया. तिथे खाली आहे खडप. ते मगाशी त्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही की दगडाचं ते दिसतंय खाली समुद्राच्या, त्याला खडप असं म्हणतात. ते तिकडे जायचा योग आला आपल्याला 3 दिवसामध्ये तर आपण जाऊया. पण रात्री तिकडे जायचं आहे हे फिक्स आहे, पण कधी ते मला नाही माहिती. पण हे 3-4 दिवसाचा जो व्लॉग आहे त्याच्यात आपण करूच. डे 1 डे 2 मध्ये कुठेतरी करू. तर हा डे 1 तर काल झाला, डे 2 तर आज संपेल. आज माझ्या मते तर नाही जाणार आहे. तर कदाचित आपण डे 3 मध्ये ते कन्वर्ट करू शकतो आणि जाऊया आपण रात्री. अजून खूप ठिकाणी जायचं आहे, प्लॅन चालू आहे. म्हणजे भैरी बुवाचं मंदिर आहे तिथे जायचं आहे, रत्नागिरीचं आराध्य दैवत म्हणतात त्यांना. आणि तिथून झालं तर मांडवी बीचला पण जायचा विचार चालू आहे. तर बघूया हळूहळू. पण सध्यापुरतं तरी हे बघा, हे खूप म्हणजे भाई बघण्यासारख्या गोष्टी आहेत आणि आपण त्या बघत राहू. आणि आता मी चाललो आहे घरी, कारण संध्याकाळचे आता 5-6 वाजत आलेले आहे आणि मला लागले भूक मरणाची. मी चाललो. तुम्ही पण जेवला नसेल तर जेवून घ्या. ह्यांना पण लागले भूक. सकाळी नाश्ता केला तेवढाच आहे आणि आता लस्सी प्यायला हे. तर आता आम्ही जातो. ठीक आहे. पुढचं काय आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगेन. ओके. रात्री कुठेतरी प्लॅन होईल जायचं ह्या लोकांचा, तर जाऊया आपण. ठीक आहे. तोपर्यंत बघत राहा. जसं मी तुम्हाला बोललेलो की खूप भारी आहे दिसायला,
तसंच ते आहे. आणि मला असं वाटतं की खूप साऱ्या सिनेमांमध्ये ते आहे तो सीन घेतलेला. पण अरे अरे भाई सल्यूट आहे त्या गोष्टीला. जसं स्वप्नील जोशीने सांगितलेलं की खूप भारी जागा आहे, त्याचप्रमाणे ती भारी जागा आहे. आम्हाला माहिती आहे, आम्हाला त्या गोष्टी सवय आहे, पण जे पर्यटक येतात त्यांना खूप ती गोष्ट आवडते आणि छान आहे. तर मित्रांनो, ते आपण पंप घेतलेला आणि तो आता अनबॉक्सिंग करतोय. हार्दिक पांड्याचं आहे वाटतं, पण करतो. इथे आमू आहे, तिला कॅमेऱ्यात दिसायचं नाही. आणि माई त्याचं अनबॉक्सिंग करते. माई कर, सुरू कर. बघूया कशी दिसते मशीन. काकी इथे झोपलेली आहे आमची आणि आमू बुजगावना बनलेला आहे. मशीन तर खूप सुंदर होती. तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही जाऊन घेऊ शकता, रत्नागिरीमध्ये आहे. पण त्या दुकानाचं मी नाव नाही घेणार, कारण त्याने सांगितलं आहे की व्हिडिओ वगैरे करू नका, उगाच कशाला त्यांचं करा, म्हणून मी ते नाव नाही घेणार. पण रत्नागिरीत मोठं दुकान आहे ते, तर तुम्हाला जाऊन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. चांगली क्वालिटी आहे त्या कंपनी आपल्या ह्याची पंपाची, पण छान आहे, आवडली मला. 2 वर्षाची वॉरंटी सकट दिलेला आहे आम्हाला आणि नाही, चांगला आहे विषय आणि कमी दरात भेटलेली आहे. आता मी काय याची जास्त माहीत नाही मला कसं आहे काय. हेवी तर खूप आहे, हेवी खूप आहे. त्यासोबत काय भेटलं अजून नाही, एवढंच आहे. तर काय फायनली आजचा दिवस कामामध्ये गेला आहे आणि आता म्हटलं माईला पण ताकद नव्हती, कामावरून आले तर जेवण बनवायची. तर सगळ्यांनी विचार केला बाहेर येऊया खायला. तर आता आलो बीचच्या समोर खायला. नाव काय रे मित्रांचं? फ्रेंड्स चायनीज सेंटरला आलो आहे आम्ही आता. कुठे याचं नाव काय रे? काजीरफाटी. नेवरे काजीरफाटीला आलो आहे. मला इतकी थंडी वाजते ना गावाला बाई, काय बोलू. आता सगळे आलो, आता जेवतो आहे आम्ही आणि जाऊ झोपायला. उद्या परत खूप काम आहेत, ती पण संपवायची आहेत. सो आत्ता मी कुठे जाणार नाही बाहेर, डायरेक्ट झोपायला जाऊ. भेटूया तिसऱ्या व्लॉगमध्ये, म्हणजे तिसऱ्या डेला. आता इथेच मी व्लॉग संपवतो. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. अगोदरच खूप भूक लागलेली आणि फायनली चायनीज पाहिल्यावर खूप भारी वाटलं. तुम्ही कधी नेवरात किंवा आरेवारी बीचला आला तर तिकडे नक्की व्हिजिट करा, खूप छान आहे. फ्रेंड्स चायनीज सेंटर म्हणून आहे, समुद्राच्या किनारीच आहे. त्याच्यामुळे समुद्रासमोर म्हणजे समुद्राच्या बीचवर खाण्याची जी मजा आहे ना ती खूप भारी आहे. तुम्ही पण अनुभवा, खूप छान आहे ती, एन्जॉय कराल तुम्ही. ठीक आहे.